असतो पुरुष. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना जेव्हा निर्भयपणे सामोरं जातो ना, तेव्हा दगड असतो पुरुष. घरावर आलेल्या कठीण प्रसंगात खचून न जाता, डोळ्यात टिपूस न पाझरता एखाद्या पहाडाप्रमाणे उभा राहतो ना, तेव्हा दगड असतो रे पुरुष. कारण या दगडाला जेव्हा पाझर फुटेल ना, तेव्हा अख्खं घर वाहून जाईल. आणि या जाणीवेतून डोळ्यात धरण बांधतो ना, म्हणून दगड असतो पुरुष. व्हावं लागतं दगड आणि सोसावे लागतात अनेक वार. गाव घेऊनच सुख दुःखात एक क्षण जगावे लागतात चार. व्हावं लागतं दगड बाळा, व्हावं लागतं.